एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घ्यायचा, ती गोष्ट चूक आहे म्हणून तिचा विरोध करायचा. तो विरोध अगदी दणक्यात दर्शवायचा आणि बोंबाबोंब करायची. मग तीच गोष्ट करण्याची जेव्हा आपल्यावर वेळ येते, तेव्हा तशीच चुकीची आपणही करायची आणि मग हम करे सो कायदा अशा ॲटिट्यूडमध्ये वावरायचं. अशी माणसं समाजात सर्रास दिसायला लागली आहेत. म्हणजे दुसऱ्याच्या एखाद्या चुकीवर जेव्हा ते बोट दाखवतात, थोडे दिवसांनी, थोड्या महिन्यांनी तीच गोष्ट स्वतः राजरोसपणे करतात. आपण काय बोललो होतो याचा त्यांना विसर पडतो आणि आठवण असेल तरी काडीचाही फरक पडत नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतात आणि राजरोसपणे भ्रष्टाचार करतात. डोनेशनवर शिकणाऱ्या मुलांबद्दल बोलतात आणि स्वतःची मुलं डोनेशन देऊन शिकवत राहतात. आपल्या घरी काम करणाऱ्या लोकांची कशी लोक पिळवणूक करतात याबद्दल बोलतात आणि स्वतःही तेच करतात. कमी पैशात कामाच्या बायकांकडून भरपूर काम करून घेतात. आणखीही अशा अनेक गोष्टी आहेत. संघटनांमध्ये, कमिटीमध्ये, सोसायटीजमध्ये, समाजामध्ये अशी माणसं तुम्हाला खूप दिसतात आणि खरं सांगू का, वाईट याचं वाटतं, की आपण काही करू शकत नाही. कारण त्या लोकांच्या त्या बोंबाबोंब करण्याच्या सवयीला आपण म्हणतो, "जाऊ दे, कोण त्यांच्या नादाला लागणार?" आणि मग ती माणसं सोकावत राहतात. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. ही म्हण मला नेहमी अशा माणसांच्या वागणुकीला पाहून आठवत राहते. आणि मी विचार करते, हतबल होते, की ही माणसं पुन्हा ताळ्यावर कशी आणायची? तुमच्या आजूबाजूला अशी उदाहरणं असतील, तर तुम्ही काय केलं? काय करू शकतो? हे जर तुम्हाला काही वाटत असेल, तर मला नक्की सांगा. परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे.